हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, इथं ना सकाळ सकाळी गुड्डू फुलं तोडून आणली होती. आज जरा जास्त फुलं लागले होते म्हणून ना मला म्हटले मम्मी तू पण एक गुलाब घाल, म्हणून ती स्वतःहून घातली होती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आणि इकडे ना माझं सगळं स्वयंपाक पण करून झाला होता. आज केलं होतं पालक पनीर. थोडं जास्त करायचं होतं त्यामुळं पातळ केले मी, कारण मुलांच्या डब्याला पण द्यायचं होतं ना त्यामुळं. आणि पालकची भाजी खूप छान झाली होती आणि ह्याची रेसिपीसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केले, बघू शकता. खूप टेस्टी झालं होतं. आता इथे स्वयंपाक तर झालं होतं, म्हटलं चला मुलांचे ना डब्बं भरून ठेवावं. जेवण पण केलं होतं आम्ही. मी स्वयंपाक झालं की पहिला जेवण करतो, कारण मला स्वयंपाक झाल्या झाल्या जेवायची सवय आहे. म्हणजे अजिबात टाईमपास वगैरे करत नाही. स्वयंपाक झाले की डायरेक्ट जेवायचं, मुलांना पण जेवायला लावायचं आणि त्याच्यानंतर मग डब्बा वगैरे. आणि इथं ना रोहिणी पेरू तोडून आणली होती आमच्याच झाडाचं. तर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं मी पेरूचं झाड. आणि त्याला ना 3-4 पेरू मोठी झाले होते, म्हणजे असं एकदम पिकले नव्हते अजून, थोडंसं कच्चं होते. मग ती 2 दिवसापासून म्हणत होती की मम्मी तोडू का तोडू का. म्हटलं तिला जरा पिकू दे, 2 दिवसांना तोड. तेवढ्यात काल एक म्हणजे कस्टमर येतात ना सारखं घरी, तर त्यातलं एकाने घेऊन गेलं ते. तर मुली म्हणायला लागल्या लगेच आम्ही काढतो. म्हटलं तरी काढू देत नाहीस, आता लोक घेऊन चालल्यात आम्ही काय खावं. म्हटलं चल बाय आहेत ते तर घ्या म्हटलं. मग सकाळ सकाळच म्हणत होती की मम्मी तोडू का. म्हटलं चला घ्या. तर ते जे काढले होते ते तोडून मला म्हटले तू जरा खा. तसं मला पेरू आवडत नाही, पण जास्त जर असं पिक्क असले ना, म्हणजे पिवळं नाही असं पोपटीसारखं जर पिकलेलं असले ना तर ते आवडते मला. पण तसं काय नव्हतं, हे थोडंसं हिरवंच होतं. आणि खाऊन बघितलं पण टेस्ट पण एवढं काय भारी लागत नाही. काय पिकलेल्या पेरूचं टेस्टच वेगळ्या असत्या. मग राहू दे म्हटलं, मी थोडंसं खाल्लं, बाकीचं दिलं त्यांनाच. आणि इकडं बघा माझं चाललं होतं डब्बा भरून द्यायचं मुलांचं. आता जेवण वगैरे सगळं आमचं आवरलं होतं. स्वयंपाक झालं की पहिलं जेवण करतो आम्ही. मला ना स्वयंपाक झाल्या जेवायची सवय आहे, त्यामुळं पहिलं जेवण करतो आणि मग मुलांच्या ना डब्बा भरून ते सुद्धा जातात शाळेमध्ये. आता इथं आबीचा डबा भरून झाला होता अगोदरच, कारण त्याचा ना लवकर शाळा असते, मग तो 11 वाजता जातो. मग त्याचा डबा भरलेला होता आणि ह्या दोघींचं भरायचं होतं. ह्यांचं पण चाललेलं होतं आवरायचं. ह्यांचं वेळ होतं त्यामुळे टाईमपास करणं चालू होतं. म्हटलं चला मी डबा भरून ठेवते, म्हणजे मला भांडे घासायला बरं पडेल. डबा भरले की कसं भांडे रिकामे होतात ना त्यामुळे. तर हे सगळं आवरून ठेवलं. त्याच्यानंतर आबी पण जाणार होता, मग त्याचं पण आवरलं सगळं. तसं त्याचं तो आवरतो, पण म्हणजे विचारावं लागतं, बघावं लागतं काय घेतलं आहे काय नाही. तर अनेकदा असं झालं होतं की डब्बा वगैरे घरातच ठेवून गेला होता. म्हणजे भरलेलं होतं पण पिशवी घरातच राहिली होती, कारण मी माझ्या कामात होते, माझ्या लक्षातच नाही आलं त्याला विचारायचं. मग तो पण तसंच गेला होता. आता ना तो गेला शाळेमध्ये आणि वातावरण पण पावसाचं झालं होतं बघा. ढगाळ सगळं झालं होतं. पाऊस काय नव्हता, म्हणजे ढगाळ वातावरण झालं होतं. त्यानंतर दुपारी बघा इकडं, दुपारी म्हणजे संध्याकाळीच असं. ह्याच्या अगोदर पण मी एक ब्लाऊज शिवला होता, त्यानंतर हे दुसरे शिवत होते मी. आणि हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज होतं. तेवढ्यात मुलंसुद्धा आले होते शाळेतून. म्हटलं रोहिणीला जरा असं हे ब्लाऊज दाखव, म्हटलं मी शिवले. आता हे ना बॅक हुकचं ब्लाऊज होतं बघा. मी ह्याचं कटिंगसुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केले. तर कोणाकोणाला आवडला कटिंग मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्याचंच मी ब्लाऊज शिवत होते. हा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच. तर ह्याच्या अगोदर पण एक ब्लाऊज मी शिवलं होतं आणि हे दुसरं ब्लाऊज होतं. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर तिन्ही ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणून. त्यातला एक ब्लाऊज शिवून झालाच नाही, म्हणजे एक ब्लाऊज राहिलाच. मला वाटलं मी आज तिन्ही पण कंप्लीट करेन, पण आज तर काय काय काम निघतं मध्ये आणि कंटिन्यू बसून पण नको वाटतं. त्यामुळं थोडंसं स्लोमध्ये काम चालू असलं की होत नाही. म्हटलं चला बस आज 2च होऊ देत आणि ते उद्याच्या व्हिडिओमध्ये जर शिवले तर शेअर केलं तर केलं, नाहीतर नाही. ते काय साधंच आहे, म्हणजे पोर्टक्सवाला ब्लाऊज आहे. मी 3 ब्लाऊज कटिंग केलं होतं. एक कटोरी ब्लाऊजचा होता, एक प्रिन्सेस होता आणि एक पोर्टक्सचा, म्हणजे 3 वेगवेगळं कस्टमरचं होतं. तर ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेलच. तो ब्लाऊज रेडी करून ठेवलं, तेवढ्यातच ना अचानकच पाऊस यायला सुरुवात झालं. सुरुवातीला बारीक होतं, त्याच्यानंतर अचानकच मोठं यायला लागलं. आणि कपडे पण आज काय वाळले नव्हते, कारण आज ना सकाळपासून वातावरण असंच होतं. म्हणजे बघत असाल तुम्ही काळं म्हणजे ढगाळ वातावरण होतं. सकाळी ना थोडं उशीरच झालं होतं मला कपडे धुवायला. 12 वाजता धुतलं होतं आज. आणि आज वातावरण एक असं होतं त्यामुळे काय कपडे वाळले नव्हते, थोडेसे वल्ले होते. तरी पण म्हटलं आत नेऊन टाकावं, कारण परत तिथंच ठेवलं की मग भिजलं की वास मारतील, त्यामुळे म्हटलं चला काढून आणावं. आणि इकडं बघा आमच्या गुड्डू मॅडमला परत पेरू खायची होती. सकाळी रोहिणीनं काढलं होतं, त्यानंतर संध्याकाळी ही जी इच्छा झाली खायची, त्यामुळे म्हटलं चल बाई चालते काढून घे म्हटलं. तर त्यांचं चालू आहे. इकडं बघा पेरू तिला तुटतच नव्हता बघून मला पण नंतर किती म्हणजे हसायला येत होतं. तेवढ्यात बघा आमचा आबूसाहेब आला परत शाळेतून. आता तिला दाखवत होतं, म्हणते की मला पण दाखव इकडं.
तर चला, आत्ता माझं सगळं ब्लाऊजचं काम झालं आहे. आता टायमिंग बघा किती झाले, 9 वाजल्यात. तुम्हाला दाखवते. तर बघा आता 9 वाजले आणि आता जस्ट माझं ब्लाऊज शिवून झाले. म्हणजे तो ब्लाऊज मला रेडी करून ठेवायचा होता. थोडं शिवले होते मी अर्धा, तेवढ्यात मम्मीचा फोन आला. मग ते बोलत बसले, तर वेळ झाला. तर परत ते झाल्यानंतर हे शिवत बसले होते. तेवढ्यात वेळ झाला. आता ते कंप्लीट केलाच. म्हणजे उद्या मला दुसरं शिवायला बरं पडेल. तरी पण एक राहिलाच, तो शिवायचा तर ते राहिलाच. आणि तसंच ना थोडंफार स्वयंपाकाची पण तयारी केली. तर इकडं गुड्डू मॅडमला मी सांगितलं होतं, आमच्या म्हणजे माझ्या छोट्या लेकीला सांगितलं होतं की हे निवडून ठेवलेलं होतं, तर तेवढं गॅसवरती ठेव म्हणलं, म्हणजे शिजायला ठेव म्हणलं तिला. तर ती ठेवल्या आणि शिजल्या. आता तेवढं फोडणी द्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो पण चिरून ठेवल्या कट्ट्यावरती. दाखवते तुम्हाला. असं पसारा आहे थोडंसं कट्ट्यावरती, तेवढं चालतेच, कारण मी माझं काम करत बसले. मुलं शाळेतनं आल्यानंतर काय हे घे ते घे, हे घेते, त्यांचं चालूच असते. त्यामुळं पसारा झाले. भांडे पण आहेत गोळा झाले, तर ते ठेवणार आहे काढून. मग स्वयंपाक करते. पण आज ना चपाती करणार आहे. चपाती, घेवड्याचं कालवण, परत त्यांना बासुंदी आणायला लावले. तर आजचा मेनू हे असणार आहे. बघू, जमलं तर तुम्हाला शेअर करतेच मी काय काय केले, काय काय नाही. नाही झालं तर मग नाही, कारण आता वेळ झाला. आता 9 वाजले. इथनं पुढं बघा माझं स्वयंपाकाचं टायमिंग प्रोसेस असते. म्हणजे होते असं आठवड्यातून 1-2-3 वेळा असं होते. नाहीतर मग 8ला तरी घालते. म्हणजे 8ला जर घातले की 8:30 पावणे 9पर्यंत माझा स्वयंपाक झालेला असते. तर असं आहे. आणि आज ना पाऊस पण चालू झाला होता, संध्याकाळी चालू झाला होता, तुम्ही बघितला असेल. तर तेच कपडे ओरले होते थोडेसे. आज सकाळपासून ढगाळाचं असं वातावरण होतं. सकाळपासून ऊन म्हणून काय नव्हतं. ऊन असले की वाळले असते कपडे, पण ऊन नव्हतं, काय नव्हतं. त्यामुळं थोडंच ओरले होते. मग ते टाकले इथं घरात पसरून. तर चला, असं चालले आणि एवढं पटपट स्वयंपाक करून घेते आता मी.